राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आजच्या झटपट अशा शेतीविषयक बातम्या या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। सुरुवात करूया निरोगी आयुष्यासाठी सेंद्रिय भाजीपाला खा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन। उत्पादन घटल्यामुळे नारळाचे दर वधारले। डॉक्टर किलन मारशे नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी यांची माहिती। खानदेशात केळीची आवक वाढू लागली। खानदेशात केळीची आवक वाढत आहे। दर 1800 ते 2100 रुपये असल्याने शेतकरी आनंदित झालेला दिसत आहे। मासे, मटन, चिकन, अंड दर जैसे थे। बाजारपेठेत समुद्री माशाची आवक जेमतेम असून दर कायम आहेत। दिल्ली स्थानकावर महाकुंभच्या गर्दीत चेंगराचेंगरी। 15 भाविक ठार। जे डब्यात घुसले त्यातले अनेक जण घुसमटले, चिरडून गेले। देशातील पहिले हनी पार्क महाबळेश्वरात। देश विदेशातील पर्यटकांची हनी टुरिझम। मधमाशांच्या संवर्धनातून मधुक्रांती। भास्कर जाधव यांची मनधरणी करण्यासाठी घेतली बैठक। ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक। पंकजा मुंडेंना नियंत्रित ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेचा बचाव। प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यस्थी। न्यू इंडिया बँकेत मेहताचे स्कॅम। प्रभादेवी गोरेगाव शाखेतून 122 कोटी केले लंपास। अनेक नेत्यांनी थकवली कर्जे। पालकमंत्री पदासाठी गोगावलेंचे तुळजाभवानीला साकडे। पालकमंत्री पदाचा तिढा 2 दिवसात सुटणार असल्याचा व्यक्त केला विश्वास। शरद पवार आणि ठाकरे गटातील बेबनाव मवियाच्या मुळावर आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट दिल्लीत घेतली नाही। म्हाडा मुख्यालयात पैसे उधळणाऱ्या महिलेविरोधात अद्याप लेखी तक्रार नाही। एका अधिकाऱ्याविरोधात काल महिलेने आंदोलन केले होते। ऊसाच्या लाल कूज रोगाला रोखणाऱ्या जाती विकसित। उत्तर प्रदेशमध्ये 2 नव्या जातीची निर्मिती। उत्पादन वाढणार। दलाल एजंट पंटरांचा उजळ मात्याने वावर। स्थानिक राज्यकर्त्यांचा आश्रय। हप्तेबाजीमुळे गुन्हेगारांचा शिरझोर। पक्षांतर करायच्या आधी तर राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरं जा। केरळ हायकोर्टाचा दलबदलू लोकप्रतिनिधींना दम। पर्यटन क्षेत्राचे अर्धवायू केशरी पाटील यांचे निधन। पर्यटक देवो भव असे ब्रीदवाक्य घेणाऱ्या मराठी माणसाचा केशरी पाटील यांचं निधन। स्थानीय लोकाधिकार समितीकडून 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचा मुंबईत भव्य सोहळा। उद्धव ठाकरे करणार प्रमुख मार्गदर्शन। एसटीच्या मिंद्यांच्या मेळाव्यात जुंपले 12वीच्या विद्यार्थ्यांचे हाल। चेंगराचेंगरीत गाठावे लागले परीक्षा केंद्र। राजकारणासाठी काय चाललंय? शेतकऱ्यांच्या मुळेच परतावा देणे शक्य। संजय घाटगे। अन्नपूर्णा संस्थेकडून 15 लाख डिव्हिडंड वाटप। काल वाटप झाला। अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा रखडला। राज्यभरातील लाभार्थ्यांच्या वाढत्या तक्रारी। नव उद्योजकांपुढे आर्थिक अडचणींचा डोंगर। गोव्याच्या माजी आमदाराचा बेळगावात खून। ऑटो चालकाकडून मारहाण। खडे बाजारमध्ये कार ऑटोला घासल्याचे झाले होते निमित्त, त्यामधूनच खून झाल्याची शक्यता। त्या बहिणींनाही लाभार्थी। उशिरा आधार कार्ड लिंक केलेल्या 6 लाख बहिणींना आनंद वार्ता। महिन्याला 3600 कोटी खर्च होणार। आदित्य ठाकरे दिल्लीत नेत्यांच्या घेतल्या गाठीभेटी। भाजप आणि निवडणूक आयोग यात काही फरक उरलाय का? आदित्य ठाकरे यांची जळजळीत टीका।
राजकीय पक्ष आता RTIच्या कक्षेत येण्याची शक्यता, सुप्रीम कोर्ट एप्रिलमध्ये करणार सुनावणी. कृषी विद्यापीठाच्या पडीक जमिनी चारा लागवडीसाठी वापरा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सूचना. मंत्रालयात 7व्या मजल्यावर वार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र समन्वय कक्ष प्रमुख प्रकल्पांवर लक्ष ठेवणार. डिनर डिप्लोमसीने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना बळ, आदित्य ठाकरेंची दिल्ली वारी, वज्रमूठ कायम ठेवण्याचे खासदारांना आवाहन. पाटबंधारेच्या कारभाराचा शेतकऱ्यांना मनस्ताप, 5 वर्षापूर्वी पाणीपट्टी भरलेल्या पावत्या दाखवण्याचा तगाता, रेकॉर्डच गायब. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट बातम्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.